समाधान सरवणकरांचा ईव्हीएम वर आक्षेप आपण पाहतोय। समाधान सरवणकर यांचा पराभव झालेला आहे आणि त्यानंतर सरवणकरांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतलेला आहे। निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळलेला आहे। निशिकांत शिंदेंकडून समाधान सरवणकरांचा पराभव झालेला आहे आणि त्यानंतर समाधान सरवणकर यांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालंय। मात्र निवडणूक आयोगाने त्यांचा हा आक्षेप फेटाळून लावलेला आहे। समाधान सरवणकर हे पराभूत झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतला होता। ईव्हीएम मुळे आपण पराभूत झालेलो आहोत, ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड असल्याचा त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांचे आरोप फेटाळून लावलेत। निवडणूक आयोगाने त्यांनी घेतलेला आक्षेप हा फेटाळून लावलेला आहे। निशिकांत शिंदे यांच्याकडून समाधान सरवणकर यांचा पराभव झालेला आहे आणि त्यानंतरची ही महत्त्वाची अपडेट। माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर पुन्हा एकदा पराभूत झाला आणि त्यानंतर त्याने ईव्हीएम वर आक्षेप घेतलाय। तर मुंबईतलं हे सध्याचं चित्र 93 जागी भाजप, 64 जागी ठाकरे सेना, 9 जागी मनसे आघाडीवर आहे।